देशातील जनतेकडून 80 ते 90 वेळा नाकारले गेलेले विरोधक स्वतःच्या राजकीय लाभासाठी हुल्लडबाजी करून संसदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. संसदेमध्ये विरोधी पक्ष काय काम करतो हे लोक पाहत असतात, त्यानंतर मग वेळ आली की लोक त्यांना धडा शिकवतात अशा शब्दात पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडलंय. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलंय. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली असंही त्या म्हणाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तायुक्त संशोधन, लेख आणि पत्रिका प्रकाशनांची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या केंद्रीय योजनेला मंजुरी दिली आहे. रोम येथे होत असलेली G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही बायडेन प्रशासनाची अखेरची G7 बैठक आहे. रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्ष निर्णायक टप्प्यावर असताना ही बैठक होतीये. अमेरिकेत आता लवकरच ट्रम्प प्रशासन सत्तेवर येणार असल्यामुळे या दोन्ही युद्धांबाबत अमेरिकेच्या धोरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज रोम इथे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीएन नोएल बॅरोट यांची भेट घेतली आहे. यावेळी उभय नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्स देशातील भागीदारी, युक्रेन आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाली आहे. डॉक्टर जयशंकर यांनी भूमध्य संवाद परिषदेवेळी लेबनॉनचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बोहबीब आणि क्रोएशियाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रॅडमॅन यांच्याशीही चर्चा केली आहे. इटलीची राजधानी रोम इथे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते भारतीय दूतावासाच्या नवीन चॅन्सरीचे उद्घाटन करण्यात आलंय. भारत आणि इटलीमधील ऐतिहासिक संबंधांचा हवाला जयशंकर यांनी यावेळी दिलाय. दोन्ही देशांनी जगाला वेगळा दृष्टिकोन दिल्याचंही ते म्हणाले. भारत आणि इटलीचा संपूर्ण भूमध्य आणि युरोपवर प्रभाव राहिलेला आहे. युरोपातील प्रमुख भागीदार म्हणून इटली बरोबरच्या संबंधांचा भारताला नेहमीच आदर राहिला आहे असंही जयशंकर यांनी म्हटलंय. भारतीय जागतिक मंच, मध्य पूर्व राष्ट्र आणि आफ्रिका या उपक्रमांचं उद्घाटन आज दुबईत झालंय. अमर्याद क्षितिजे ही या वर्षीच्या या उपक्रमांची संकल्पना आहे. 2 दिवस चालणाऱ्या या मंचाचं उद्दिष्ट तंत्रज्ञान, वित्त, शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणे हे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केलंय. उरुग्वेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये डाव्या विचारांचे यामादू ओरसी यांची निवड झाली आहे. ओरसी हे डाव्या विचारांच्या ब्रॉड फ्रंट आघाडीचे उमेदवार होते. यंदाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओरसी यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं वचन दिलं. त्यांनी पगार वाढवण्याची तयारी दाखवली. विशेष म्हणजे कमी पगाराच्या कामगारांसाठी त्यांची खरेदी शक्ती, सुखकारक बालपण आणि शिक्षण तसेच तरुण प्रौढांसाठी रोजगार कार्यक्रमांवर त्यांनी भर दिला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अदानी प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्ये सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. मात्र अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल झाला असून त्यावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही असे सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलंय. अमेरिकेच्या सरकारी अधिवक्त्यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह 7 जणांवर अमेरिकी गुंतवणूकदारांचे 2 सहस्त्र कोटी रुपये भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच म्हणून दिल्याचा आरोप करून गुन्हा नोंदवल्यानंतर आता बांगलादेशही अदानी यांच्या विरोधात उभं ठाकलंय. बांगलादेश सरकारने अदानी पॉवरसह इतर मोठ्या वीज निर्मिती करारांची चौकशी करण्यासाठी प्रतिष्ठित कायदेशीर आणि तपास संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिका येथील सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केलाय. यानंतर येथे सभाही घेण्यात आली. यावेळी मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यासाठी आणि हिंदू अल्पसंख्याक लोकसंख्येच्या संरक्षणासाठी कॅनडा आणि बांगलादेश देशांच्या सरकारांना उत्तरदायी धरण्याचं आवाहन अमेरिकी नेत्यांनी केलंय.
इस्कॉन पुंडलिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णन दास यांना भारताच्या शेजारील बांगलादेशातील चितगाव येथे अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून परिस्थिती चिघळत चालली आहे. अटकेविरोधात हिंदू समाजाचे लोक रस्त्यावर उतरलेत. दरम्यान BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंवर हल्ला केलाय. या हल्ल्यात सुमारे 50 जण जखमी झालेत. काल रात्री उशिरा हजारो हिंदूंनी जय सिया राम आणि हर हर महादेवचा जयघोष करत मौलवी बाजारातून भव्य मशाल रॅली काढली आहे. दक्षिण बेअरूतवर सोमवारी इस्रायलने जोरदार हवाई हल्ले केल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले. या हल्ल्यात 31 जण ठार झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिण बेअरूत आणि परिसरातील 25 ठिकाणी हल्ले झाल्याचे इस्रायली सैन्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. हिजबुल्लाच्या केंद्रावर हे हल्ले करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. IPL 2025 मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी 13 वर्षीय फलंदाजाने इतिहास रचलाय. बिहारचा फलंदाज वैभव सूर्यवंशी IPL लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. या खेळाडूला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा झाली होती, ज्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. राजस्थानने वैभव सूर्यवंशीसाठी 1.10 कोटी मोजत आपल्या ताफ्यात सामील केलंय. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्मिती ज्योती देशपांडे त्यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केलाय. याच प्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवलंय.